भीड कमी आहे ना लोकांची. जय गुरु, आपण सुरुवात करूया. येतील हळूहळू सगळे. आज आपण कदाचित हे बघितलं असेल ग्रुपवरती की देवल सरांनी 28 तारीख परीक्षेची तयारी केलेली आहे आणि आपण 10 पाठ संपवलेले आहेत. सोमवारपासून ते पद्य विभाग जो आहे ते घेणार आहेत. आज आपण उरलेला जो आपला उजळणीचा भाग आहे तो पूर्ण करूत. त्याच्या आधी आपण थोडंसं प्रश्नपत्रिका जी आहे त्याच्याकडे लक्ष देऊयात. त्यात काय आहे ते तुम्ही ती आज दिलेली प्रश्नपत्रिका जी ग्रुपवर सरांनी दिलेली आहे ती आपण बघूयात. हे दिसतंय सर्वांना? भारतीय विद्याभवनम. हो. हो, दिसतंय ओके. दिसतंय. हे आपण बघितलं असेल फेब्रुवारी उजवीकडे कोपऱ्यामध्ये एफ लिहिलेलं आहे. एफ 2025. एफ म्हणजे फेब्रुवारी. फेब्रुवारी आणि सप्टेंबर किंवा फेब्रुवारी आणि ऑगस्ट असे नॉर्मली म्हणजे परीक्षेचे वर्षातून दोनदा होते. हे भारतीय विद्याभवनम ही संस्था आहे. ते अनेक अभ्यास घेतात. त्यातला एक संस्कृत अभ्यास असतो आणि त्याला सरळ संस्कृत म्हटलं जातं. साधं सोपं सरळ संस्कृत. त्यातली आपली बालबोध परीक्षा आहे. म्हणून संस्कृत बालबोध हा असं या पेपरचं नाव असेल. ही शनिवारी किंवा रविवारी परीक्षा असते. 10:30 ते 12:30 2 तासाचा वेळ दिलेला असतो आपल्याला. आणि जो परीक्षेचा प्रश्नपत्रिका असते ती आपल्याला आपल्या ग्रुपवरती एक 2 मिनिटं आधी परीक्षेच्या येते. 10:30ला पेपर असेल तर साधारणपणे 10:28-29ला वर पेपर येतो. या ठिकाणी पेपर जो असेल तो 50 मार्काचा असणार आहे. सूचना दिली किंवा 2 अंक जे आहेत ते सुलेख के लिए सुरक्षित है. म्हणजे चांगल्या अक्षराकरता किंवा खाडाखोड नसावी. आता चांगलं अक्षर हे वादाचा विषय होऊ शकतो, पण आपलं अक्षर जे आहे ते शक्यतो खाडाखोड नसलेलं असावं आणि शक्यतो व्याकरणाला धरून असावं. म्हणजे त्यातला मराठीमधला काना मात्रा, मराठी हिंदी जे काय असेल ते. प्रश्न जो असतो यातला परीक्षेमधला तो प्रश्न हिंदीमध्ये किंवा संस्कृतमध्ये असतो आणि उत्तर आपल्याला आपल्या भाषेमध्ये त्याने दिलेलं असतं की काय काय द्यायचं ते. इथे प्रश्न एक जर बघितला आपण तर किन्हीं 10 वाक्यों का हिंदी अंग्रेजी या माध्यम भाषा में अनुवाद कीजिए. तर ज्यांना हिंदी माध्यमातून लिहायचंय त्यांनी हिंदी माध्यम दिला असेल जेव्हा फॉर्म भरला त्यावेळेला. ज्यांना इंग्रजीमध्ये द्यायचा असेल पेपर ते इंग्रजी लिहितील आणि ज्यांना माध्यम भाषा म्हणजे आपली जी काय मातृभाषा असेल, मराठी म्हणा किंवा अजून कुठली, तेलुगू असेल, कन्नड असेल किंवा काय असेल ते, त्याप्रमाणे त्यांना देता येतं. तर असं इथे गृहीत धरलं की आपण सगळेजण मराठीमध्ये देणार आहोत. म्हणजे आपली माध्यम भाषा जी आहे ती मराठी आहे आणि त्याप्रमाणे आपण या पेपरमधल्या प्रश्नांची उत्तरं लिहिणार आहोत. तर इथे किती प्रश्न असणार आपण जर बघितलं पूर्ण पेपर तर 7 प्रश्न आहे. 7 प्रश्नापैकी पहिल्या 2 प्रश्नाला 10-10 मार्क आहेत. तिसऱ्या प्रश्नाला 8 मार्क आहेत. चौथ्या प्रश्नाला 5, बाकी सगळ्यांना 5-5 मार्क आहेत आणि 2 मार्क जे आहेत ते सुवाच्य अक्षरासाठी किंवा सुवाच्य पेपरसाठी राखून ठेवलेले आहेत. पहिला प्रश्न जो आहे किन्हीं 10 वाक्यों का हिंदी अंग्रेजी माध्यम भाषा में अनुवाद कीजिए. तर इथे त्यांनी 12 संस्कृत वाक्य दिलेली आहेत. त्यातली 10ची उत्तर आपल्याला लिहायची आहेत. ही वाक्य आपल्या जो अभ्यास केला आपण आतापर्यंत त्या अभ्यासातलीच असतील. त्यामुळं आपल्याला जो जे पुस्तक दिलं असेल, जे PDF दिलं असेल ते PDF आपण हिंदी, मराठी, संस्कृत या तिन्ही भाषांमध्ये व्यवस्थित वाचून घ्यावं. कारण इथून जे आपला संस्कृतमध्ये भाषांतर करा म्हणजे प्रश्न येतील इथे ते हिंदीमध्ये असणार आहेत. म्हणून हिंदीमधलं आपल्याला योग्य प्रकारे वाचून समजून घेणं आवश्यक आहे. तर पहिला प्रश्न आपण बघूया. किन्हीं 10 वाक्यों का हिंदी में
या मराठी में अनुवाद कीजिए। प्रश्न 1, त्वम मधुरम दुग्धम पिब, सोपं एकदम, तू गोड दूध पी। नंबर 2, आलस्यम मा कुरु, आळस करू नको। आता हे आपण जे वाक्य केलं ना, जे पुस्तकात जे आहे ते काय आठवतं तुम्हाला? ते आलसह मा भव असं आहे, ते आठवतं का? आळशी होऊ नकोस आळशी अशा होऊ अर्थाने. नका असं आहे। इथं जे वाक्य आहे थोडंसं बदलून आलंय, आलस्यम मा कुरु। हे आपल्याला वाचल्यानंतर अंदाज यायला पाहिजे की आलसह म्हणजे आळशी आणि आलस्य म्हणजे आळस। कुरु, कुरु म्हणजे करू, काय करू? आळस करू नको। आपल्याला वाक्य होतं आळशी होऊ नको, आलसह मा भव असं होतं ते। तिसरं आहे गृहम सत्वरम आगच्छ, घरी लवकर ये। चौथं पश्चात भोजनम कुरु, नंतर जेवण कर। पाचवं अनंतरम सह गृहम आगच्छति, नंतर तो घरी येतो। सह मंदिरे अन्ये के आगच्छन्ति, इथे ऍक्च्युअली प्रश्न चुकला आहे, इथं प्रश्नार्थ चिन्ह पाहिजे। मंदिरे मंदिरामध्ये, एकारांती असेल त्यावेळेला आतमध्ये असतं। अन्ये म्हणजे इतर, के म्हणजे कोण, आगच्छन्ति म्हणजे येतात। मंदिरात आणखी किंवा अन्य कोण येतात। सातवं अतीव विशालः मम विद्यालयः, भरपूर किंवा खूप मोठी माझी शाळा आहे किंवा माझं विद्यालय आहे। आठवं पंचवादनात परम अवकाशः भवति, हे आपण वाचलं परवा, 5 वाजल्यानंतर सुटी होते। नववं मम गृहम नगरात बही अस्ति, माझं घर शहराच्या बाहेर आहे। 10वं तेषु फलानी पुष्पाणीचे भवंती, हे बरोबर बघितलं आपण, त्यावरती म्हणजे झाडांवरती त्या फळे फुले होतात किंवा असतात। 11वं अन्ये अपि भक्तः आगच्छन्ति, दुसरे सुद्धा, अपि म्हणजे सुद्धा, अन्य म्हणजे दुसरी, दुसरे सुद्धा, भक्तः म्हणजे भक्त, आगच्छन्ति म्हणजे येतात, दुसरे भक्त सुद्धा येतात। आणि 12वं अश्वः इदानीम धावती, अश्वः म्हणजे घोडा, धावती म्हणजे धावतो, इदानीम म्हणजे आता, आता घोडा धावतो। अशी ही 12 वाक्य। आता फक्त एकच वाक्य, हे बाकी सगळे 11 वाक्य पुस्तकातलीच आहेत। एकच वाक्य थोडंसं बदलून आलं, 2 नंबरचं, आलस्यम मा कुरु। त्यामुळे आपल्याला काळजीपूर्वक वाचणं थोडं आवश्यक आहे, एखाद्या वेळेला काही बदलून येऊ शकतो, पण नॉर्मली जे पुस्तकातलं आहे तेच येतं। आता प्रश्न दुसरा आपण बघू की, सर, हा हे बोला। स्लाइड थोडी झूम होईल का? दिसत हे नाही म्हणजे होईल का? वाचताना. होईल होईल म्हणतो नाही का, 100 आहे तेव्हा, हा फार बारीक आहे नाही, दिसतं आता? हां, हा, थँक हे आधीचं वाचता आलं ना, सगळी वाचून दाखवायला समजलं ना, तर पुन्हा एकदा घ्यायचं। समजलं सर, फक्त हा, दिसत नव्हतं ते ओके ओके ओके। तुम्ही प्रश्न तुमच्या स्क्रीनवर पण झूम करू शकता. नाही केलं ना आता मी, नाही, 100, त्यांना सांगते अच्छा अच्छा, हा सिनियरजनला मोबाईलवरती पण करता सांगते. येतं, हो हो, येस येस, त्यांच्या पण स्क्रीनवर त्या करू हो शकतात. हो हो, मोबाईलवरती पण करता येतं। अच्छा, हम्म, ठीक आहे, ठीक आहे. ओके। नाही काय होतं की ते आपलं लक्ष इकडे असलं ना तर आपण इकडेच बघतो ना, मग ते मोबाईलकडे बघत नाही, दोन्ही होतं। ओके, हा हे आपण पुन्हा एकदा वाचतो मी, त्वम मधुरम दुग्धम पिब, आलस्यम मा कुरु, हे वाक्य बदलून आलेलं आहे। गृहम सत्वरम आगच्छ, पश्चात भोजनम कुरु, अनंतरम सह गृहम आगच्छति, मंदिरे अन्ये के आगच्छन्ति, अतीव विशालः मम विद्यालयः, पंचवादनात् परम अवकाशः भवति, मम गृहं नगरात् बहिः अस्ति, तेषु फलानि पुष्पाणि च भवन्ति, अन्ये अपि भक्ताः आगच्छन्ति, अश्वः इदानीं धावति। ही वाक्य सगळी झालेली आपल्याला, फक्त आपल्याला पुस्तकामध्ये रिव्हिजन करायची। दुसरा प्रश्न, याचं आपल्याला संस्कृतमध्ये भाषांतर करायचं आहे। तू स्वच्छ अक्षर लिख, म्हणजे हे सगळे प्रश्न आपल्याला हिंदीमध्ये असणार आहेत, हे मराठीमध्ये असणार नाही।
आपल्याला संस्कृतमधून भाषांतर करताना मराठीमध्ये करायचंय, पण हा पेपर सगळ्या भाषांना कॉमन आहे, त्यामुळे त्यांनी प्रश्न हिंदीमध्ये दिलेत आणि खाली इंग्रजीमध्ये दिलेत. त्यामुळे आपण हिंदी, जेव्हा आपल्याला हिंदी समजायला अडचण येते किंवा काही कन्फ्युजन झालं तर खाली इंग्रजी वाचायचं आपण. तू स्वच्छ अक्षर लिख, त्वम स्वच्छम अक्षरम लिख, मैं वहां नहीं खेलता, अहम तत्र न क्रीडामी. क्रीडामी. वह हाँ हा क्रीडामी बरोबर. क्रीडामी हाँ. वह हाँ. कहाँ खेलता है, सह कुत्र खेळती किंवा क्रीडती. चौथं का, चारच्या पुढे काय आहे ते मला त्या नावांमुळे दिसत नाही. चारच्या पुढे काय लिहिलेलं आहे? इस समय मत दौड़. इस समय, इस हाँ समय इस समय मत दौड म्हणजे इदानीम मा धाव. हाँ धाव, इदानीम मा धाव. पाचवं, मैं एक पुस्तक पढ़ता हूँ, अहम एकम पुस्तकम पठामी. सहावं, दुर्बल की रक्षा कर, दुर्बलम काय म्हणायचं, रक्षा कुरु किंवा जलम रक्षाम करोमि. रक्षम रक्षम हाँ कुरु. दुर्बल रक्षम कुरु. बाद में काय कर, मला दिसत नाही इथे. काम कर्मम. कर. काम हम्म? कर. काम. कर्मम. कर्म काम हाँ. कर. कार्यम पश्चात हाँ? कार्यम. अनंतरम कार्यम कुरु. अनंतरम कार्यम कुरु किंवा तदनंतरम कार्यम कुरु. सामने और नीचे देख, हे दोन्ही आलं इथे. पुरस्तात अधस्तातच पश्य. 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 म्हणजे अधस्तात लिहायचं, पुरस्तात लिहायचं, अधस्तात लिहायचं, मग च लिहायचं आणि मग पश्य. मैं वृक्षों में पानी सींचता हूं, अहम वृक्षेषु. कारण वृक्षों में आहे, अनेक वचन आहे. जर वृक्ष असतं नुसतं, वृक्षमय असतं तर मग अहम वृक्षे आलं असतं. हे अनेक वचन आहे, बहुवचन आहे, म्हणून अहम वृक्षेषु वृक्षेषु जलम सिंचामी. सुरेश बगीचे में खेलता है, सुरेश उपवने उद्यानम. उपवने. उद्याने म्हणजे उद्याने. तिथे खेळतोय ना तो, तिथे आहे ऑलरेडी तो. खेलती. हा नाही ते आहे, म्हणजे बगीचे में म्हणजे तिथे उद्याने किंवा उपवने, खेलती किंवा क्रीडती. कार्य शीघ्र करो, कार्यम शीघ्रम कुरु. फल मीठे होते हैं म्हणजे हे बहुवचन आहे. फलमच्या ऐवजी काय येईल बहुवचन, फलानी. फलानी मधुराणी भवंती. काल बघितलं आपण ना ते मधुराणीचं